नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नवरात्र विशेष या मालिकेमध्ये आज मुलाखत ऐकणार आहोत. आकाशवाणीतील उद्घोषिका नवदुर्गा सविताताई जेरे यांची मुलाखत ऐकूया. नमस्कार. नमस्कार संतताई. नमस्कार. आज स्वयंपूर्णा या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आकाशवाणीतल्या नवदुर्गा हो, या आपल्या उपक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. खूप धन्यवाद. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा काम करत असता, म्हणजे घरातलं काम असेल, आकाशवाणीतलं काम असेल, किंवा आपल्या या सगळ्या व्यापामध्ये अजूनही आपल्याला काही काही करायची आवड असते हो. किंवा आपण करत असतो, किंवा काही वेळेला ते करावंही लागतं. अशा सगळ्या आघाड्यांवरती जेव्हा आपण काम करतो तेव्हा तिला नक्कीच आपण नवदुर्गा म्हणू शकतो. बरोबर. आणि म्हणून आज या नवदुर्गा या आपल्या उपक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. मनापासून धन्यवाद. आणि आकाशवाणीत आल्यावरती तुम्हाला या नवदुर्गा या स्वरूपाचं काय चित्र दिसतं? खूप चित्र, खूप वेगवेगळ्या आघाड्या सांभाळायला लागतात इथे. सगळ्यात मुख्य म्हणजे एकतर सगळ्यात मुख्य आपल्या समोर आपले श्रोते नाहीत, कोणी आपल्याला रिस्पॉन्स करणारं नाही की आपण चांगलं करतोय वाईट करतोय हे सांगणारं कोणी नाही. किंवा दुसरं म्हणजे आपल्याला वेळेचं गणित खूप सांभाळायला लागतं. आपली भाषा, आपले सगळे उच्चार हे सगळे अतिशय चांगले असायला लागतात. बरोबर. हे सगळ्यात मुख्य आहे. आणि आपण मांडतोय तो मुद्दा हा बरोबर आहे की नाही, योग्य आहे की नाही, हे सगळ्यात महत्वाची बरोबर एक जाणीव तिथे आपल्याला ठेवायला लागते. आणि तो मुद्दा बरोबर आहे की नाही त्यासाठी आपण वापरतो ते शब्द बरोबर आहेत की नाही, बरोबर चपकलपणे तिथे बसतायत का नाही, हे फार महत्वाचं आहे. जो विषय तुम्ही घेतलेला आहे किंवा तुम्हाला तुमच्या शेड्यूल प्रमाणे आलेला आहे, तो विषय लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतो की नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर या सगळ्यासाठी तुम्ही वेगळा काही त्याचा एक अभ्यास म्हणा किंवा त्या विषयानुसार तुम्हाला त्याच्या मागे किती कष्ट घ्यावे लागतात म्हणण्यापेक्षा त्या कष्टांसाठी तुम्हाला वेगळा वेळही द्यावा लागतो. हो, नक्कीच वेळ द्यायला लागतो. एक खूप सुंदर अनुभव आहे माझा. खरं तर मी 2014-15 मध्ये सलामवर्दी नावाची मालिका केली. अरे वा. आणि अतिशय उत्कृष्ट, म्हणजे खरं तर सगळ्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतले तेव्हा, ज्यांना 25 वर्षापेक्षा जास्त त्यांनी देशसेवा केली आहे, अशा सगळ्यांचे मुलाखती आपण घेतल्या तेव्हा. पण माझं काही ते फील्ड नव्हतं. मला त्यातले शब्द त्यांचे किंवा त्यांचे काय डेझिग्नेशन, त्यांच्या पदव्या काय असतील किंवा त्यांना मिळालेली बक्षिसं काय असतील किंवा त्यांनी केलेलं काम काय असेल हे काहीच मला माहिती नव्हतं. किंवा त्यांच्याकडे सुद्धा VSM, PVSM असं हे अवॉर्ड्स असतात किंवा त्यांच्या काही पदं असतात, ती सुद्धा मला माहिती नव्हती. तर हे टोटली वेगळं फील्ड होतं आणि आपल्या सामान्य लोकांना त्याची माहिती एवढी माहिती नसते त्याची. त्यामुळे तुम्हाला खूप डीप मध्ये म्हणतो तसं याचा अभ्यास खूप डीप मध्ये, आणि तो खूप परफेक्ट करायला लागला, कारण ते एक क्षेत्रच वेगळं आहे. त्याबद्दल चुकीचं काही आपल्याकडनं कधीच जाता कामा नये, कारण तो रिस्पेक्ट आहे त्यांचा. बरोबर. आणि ते तर म्हणजे हे कारण आहेच आहे, पण याही क्षेत्रातली जी मान्यवर लोक आहेत ते पण हे सगळं ऐकत असणार आहेत. त्यामुळे त्यातून जाणारा जो संदेश आहे, कारण यामध्ये ज्यांना माहिती आहे ते तर ह्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया देणारच आहेत, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना हे परफेक्शन मिळणं हे खूप महत्त्वाचं. आणि आकाशवाणी ही संस्थाच अशी आहे ना जी परफेक्शन साठी प्रसिद्ध आहे. खरं की आकाशवाणीवरनं झालं म्हणजे हे बरोबरच असणार. म्हणजे आपण म्हणतो आकाशवाणी एकदाच होते, त्यामुळे आपण तेवढी जबाबदारी आपल्यावर असतेच. आणि खरंच खूप छान ती पार पाडली गेली, अर्थात सगळ्यांच्या सहकार्याने ती पार पाडली गेली. पण तरी सुद्धा एक जबाबदारी म्हणून तुम्हाला त्याचा खूप अभ्यास करावा लागला. अशा अजून काही तुमच्या आठवणी आहेत का इथल्या? आठवणी पण आहेत. आणि सगळ्यात एक म्हणजे मी त्याच्यानंतर एक आकाशाचे खांब म्हणून एक मालिका केली मी. ती सुद्धा त्याच्यामध्ये कोविड नुकताच होऊन गेला होता, आणि कोविड होऊन गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक मठांनी भरपूर असं काम केलं होतं लोकांसाठी. तर त्याच्या मुलाखती मी त्यात घेतल्या, त्या पण खूप उत्कृष्ट झाल्या. आणि तेव्हा मला कळलं की बाहेर किती लोक किती वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात, आणि आपण माध्यम आहोत की ते काम आपल्या श्रोत्यांपर्यंत आपण पोहोचवतो. हे मोठे, हे तर काही म्हणजे प्रोजेक्ट मोठे होते. एक इतका सुंदर अनुभव मला आला की मला वाटतं काहीतरी
2011-12 साली फोन इन कार्यक्रम आम्ही करत होतो. आणि तेव्हा एका फोन इन कार्यक्रमामध्ये एक बाई माझ्याशी बोलत होत्या. तर मग नॅचरली संभाषण असं पुढे थोडंसं फुलवत न्यायचं असतं फोन इन मध्ये. ते नेता नेता मी त्यांना म्हणलं, तुम्ही काय करता, कुठे असता वगैरे वगैरे. तर त्या म्हणल्या, नाही हो मॅडम, माझ्याबद्दल तुम्ही ऐकाल तर तुम्ही फार म्हणजे तुम्हाला वेगळं वाटेल काहीतरी. तर म्हणलं, सांगू इच्छिता का तुम्ही, सांगाल का तुम्ही? तर त्या म्हणल्या, एअरवर जाऊ देऊ नका, पण मी नक्की तुमच्याशी बोलते. अरे बापरे. आणि मग त्यांनी मला सांगायला सुरुवात केली. तर त्या म्हणल्या, मी आता टोटली बेडवर पडलेली आहे, मी हलू शकत नाही बेडवरनं. अरे बापरे. फक्त रेडिओ हा एकच सखा माझा आहे, जो किती सकाळपासून रात्रीपर्यंत चालू असतो. सोबत त्यांची म्हणायला सोबत हरकत आहे. नाही, खरंच आहे. आणि त्या म्हणल्या, मी म्हणे त्यांचं वय फक्त काहीतरी असेल 30-31 वर्षाचं वय असेल. अरे बापरे. आणि त्यांनी पळून जाऊन एका व्यक्तीबरोबर लग्न केलं. घरनं परवानगी नव्हती त्यांना. आणि लग्न झाल्यानंतर एक 3-4 महिने चांगले गेले. मग नंतर कळलं की ती व्यक्ती म्हणजे त्याला लायक नाहीये. अच्छा. त्याची ऑलरेडी लग्न झालेली वगैरे अशी खूप म्हणजे वाईट कुठेतरी परिस्थिती होती. फसवणूक झाली होती हा त्यांची. प्रकार झाला त्यांच्या मग बाबतीत. मी त्यांना म्हटलं, मग तुम्ही परत माहेरी का नाही जात? तर त्या म्हणल्या, आता आई वडील मला एक्सेप्ट करत नाहीयेत. अरे बापरे. नवरा आता माझ्याकडे येत नाही. आणि त्यांना वेगळा एक रोग पण झाला होता की ज्यामुळे ते उठू पण शकत नव्हते. ऐक. मग मी त्यांना आमच्या आकाशवाणीवरनं सखी हेल्पलाईनचे नंबर सतत आम्ही तिथे वाजवायचो, देत होता. सतत देत होतो. बरोबर. आणि तो नंबर मी त्यांना दिला. म्हटलं, तुम्ही प्लीज काही करून मी आज संभाषण तुमच्याशी साधलं आहे, या आणि तरी ह्या बरोबर. नात्याने तुम्ही ते इथे फोन करा आणि त्यांच्याकडे मदत मागा. अरे वा. पण हा आणि- किती छान योगायोग हो, आहे की त्यांच्यासाठी हा. हे बरोबर. माध्यम निर्माण अगदी, होणं अगदी. म्हणजे ही हेल्प त्यांना मिळणं, हा. मदत मिळणं. म्हणजे त्यांनी पण विश्वास तुमच्या ठेवला. माध्यमातून त्यांना किती छान ही मदत अगदी मिळाली. अगदी. म्हणजे खरंच मला मी त्यासाठी मी आकाशवाणीत आहे, यासाठी मी इतक्या वेळा आभार मानते खरंय आकाशवाणीचे. खरंय की अशा क्षेत्रात आपल्याला काम अगदी. करायला मिळतं की हस्ते पर हस्ते म्हणजे प्रत्यक्ष अगदी. तुमची भेट न होता तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू पोहोचू शकला. शकले. आणि याला माध्यम आणि आकाशवाणी सगळ्यात मुख्य ठरली. म्हणजे तेवढेच श्रोते पण प्रेम करतात, त्यांनी तो अगदी. विश्वास दाखवतात, ही पण फार मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. एक ते नातंच एक असं निर्माण हो, होतं ना हो. की एक म्हणजे मला एक असं आठवतंय की पूर्वीच्या काळी सकाळी उठल्यावरती म्हणजे हो. जसं कोंबडा आरवल्यावरती आपली दिवस दैनंदिन सुरू सुरू होतो. होतो, तसा आकाशवाणीवर अगदी. पासून सुरुवात होते. हो, हो. आणि मग घड्याळ बघण्याची गरजच लागत नव्हती. नाही, कारण आकाशवाणी आणि घड्याळ हे अगदी. नातंच असं आहे. आमच्याकडे सांगते ना, मी लहान असताना घरात सनई वादन आकाशवाणीवरनं सुरू झालं की चला अगदी. उठा, सनई वाजायला लागली. खरंय खरंय. किंवा बातम्या सुरू झाल्या की शाळेत जायची वेळ झाली. वेळ झाली म्हणजे त्या गोष्टी त्या वेळेला अगदी. घडणारच. हो. हे जे एक आकाशवाणी ठरलेलं आणि होतं घड्याळ ते. बघण्याची जी हो. गरज नव्हती असं म्हणता येईल हो, आपल्याला. अगदी अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं, या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला तुमच्या घरातल्यांची साथ ही नक्कीच असणार आहे. हो. आणि पण आकाशवाणीतल्या सहकार्यांची सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने याच्यात साथ मिळू हो. शकते. तर असा काही अनुभव आहे, खूप सुंदर एक अनुभव आहे. घरातल्यांची तर साथ होतीच. त्याबद्दल मी एक छोटीशी गोष्ट सांगेल की माझे मिस्टर मला 25 वर्ष होऊन गेली तिथे मी जातेय. माझे मिस्टर मला प्रत्येक वेळी सोडायला तरी येतात, नाही तर अरे वा. घ्यायला तरी येतात. किती मॉर्निंग छान. असेल तर सोडायला येतात, बरं. नाईट असेल तर घ्यायला येतात. मी घरी गेले की सासरे माझे, तेव्हा पहिली 3 वर्ष मी फक्त विविध भारती केली. बरं. सासरे मला घरी गेले की ते दार उघडायचे, ते रात्री 12:30 पर्यंत जागे असायचे. अरे वा, किती आणि छान. ते मला सांगायचे, आजचं बेलाकी फुल छान झालं. अरे वा. बस आपल्या मला घरच्यांनी म्हणजे सगळं तुम्ही सांगतानाच अगदी. मला असं भरून येतंय की अगदी. आपल्या घरच्यांनी ही हो, पावती हो. देणं खूप म्हणजे महत्वाचं त्या असतं. वयात सासऱ्यांचं वय तेव्हा काही कमी नव्हतं, पण बरोबर. ते जागे राहायचे आणि मला सांगायचे. म्हणजे त्यांना फार किती मोठी कौतुक गोष्ट आहे आहे. तुमच्याबद्दल हो, की हो, अगदी. आपली सून या अशी काही क्षेत्रात असं करतेय. छान काम हो, करते. अगदी. आणि त्याचं कौतुक करून सुद्धा तुम्हाला त्याची पावती देणं हो, हे खूप हे फार महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. आणि ते सुद्धा सासरच्या लोकांकडनं सासरच्या मिळणं हे लोकांकडनं. अजून छान आहे. हो, आई कारण वडील तर आपले आई-वडील आपल्यासाठी ते करतातच. पण अगदी खरंच छान अनुभव आहे हा. आणि आकाशवाणीचा तुम्ही म्हणता तसा एक खूप सुंदर अनुभव असा आला की आम्ही फोन इन कार्यक्रम, तेव्हा फोन इन कार्यक्रम खूप असायचे. बरोबर. आणि एकदा असं झालं की माझ्या सिनियरनी मला सांगायच्या विसरल्या की अगं पुढचा फोन इन तुझा आहे म्हणून. बरं. मी पण, मला वाटलं मला नाहीच आहे असं म्हणून मी पण त्याच्याकडे तुम्ही लक्ष नाही दिलं, मी हां. रिलॅक्स राहिले. आणि ज्या दिवशी रेकॉर्डिंग होतं तो दिवस पण उलटून गेला. आणि मग ते सगळं झाल्यानंतर, तो दिवस उलटून गेल्यानंतर काहीच झालं नाही, रेकॉर्डिंग झालंच नाही. बरोबर आहे. आणि ज्या दिवशी ब्रॉडकास्ट व्हायचं त्या दिवशी सकाळच्या अनाउन्सरने अनाउन्स केलं की फोन इन कार्यक्रम यादोंके जरोकेसे मध्ये सविता जेरे सादर करतील. अरे बापरे. कार्यक्रम कुठे नाहीच आहे. अय्या. एवढं टेन्शन आलं की काय करायचं आता.
मला फोन आला बरोबर 7:30ला आमचं रूपरेषा लागायची, त्याच्यानंतर 7:30ला मला फोन आला की असं असं झालेलं आहे. आणि तो स्पॉन्सर्ड प्रोग्राम होता, त्यामुळे तो जाणं महत्वाचं होतं. मला त्या दिवशी दुपारी गावाला जायचं होतं. पण काय करायचं आता, आमच्या ते सिनियर मॅडम त्यांचा पण फोन आला की सविता काय करूया आता. म्हटलं मॅडम काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पण टेन्शन घेत नाही, मी तिथे पोहोचते, बघू काय करायचं ते. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी तिथे पोहोचले आकाशवाणीत आणि लिटरली सगळं असं तयार ठेवलं होतं, कॉम्प्युटर पण चालू करून ठेवला होता. आणि तिथल्या लोकांनी मला इतकं सुंदर सपोर्ट केला. तिथले अनाउन्सर, ड्युटी ऑफिसर, कंट्रोलची माणसं, इव्हन आमचे कॅन्टीनवाले काका, या सगळ्यांनी तो फोन इन मध्ये बोलले ते, आणि अतिशय सुंदर 1 तासाचा कार्यक्रम आमचा झाला. अनुभव तुम्हाला. अगदी आणि वेगळा त्यांना अनुभव. सुद्धा वेगळा अनुभव अगदी, की अगदी. आपण आयत्या वेळेला जर एखादी गोष्ट घडली तर त्याला कसं आपण मदतीने सहकार्याने म्हणजे पुढे नेऊ शकतो. एखादी व्यक्ती अडचणीत आहे, व्यक्ती नाही तर आपल्या आकाशवाणीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, सगळे असे म्हणजे एका पटकन कुटुंबात असल्यासारख्या हा अगदी, अनुभव अगदी. म्हणायला हो, हरकत नाही. हो. अशा पद्धतीचे अनेक खूप अनुभव अनुभव. तुमच्याकडे हो. असतील. वेळेची मर्यादा आपल्याला आहेच आहे, ही तुम्ही नेहमी जाणताय. पण या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट अशी जाणवते की आकाशवाणी हे एका पुरेसं बरोबर, नाहीये, व्यक्तीचं नाहीये किंवा एका सीमित गोष्टीसाठी नाहीये, तर बरोबर. त्याचा व्याप खूप मोठा बहुआयामी आहे. आहे. खूप मोठा आहे. असंच या आकाशवाणीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कार्यक्रमातून भेटत राहू अगदी नक्की. आणि वेगवेगळ्या माध्यमातून भेटत राहू. हो. कारण प्रत्येकीकडे म्हणजे हा जो विषय निवडलाय हो. त्यातल्या प्रत्येकीकडे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. त्या अशाच आपण अनुभवाने पुढे नेत अगदी. राहू. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. Yes. अशाच आम्हाला सहकार्य करत राहा. अगदी पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. तुमचे पण मनापासून आभार. छान आज धन्यवाद. बोलवलं आम्हाला, त्याबद्दल खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.